नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्दनिरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी आपल्याला परिचय करून देणार आहे एका सुंदर पुस्तकाचा, ज्याचं नाव आहे नागझिरा जंगलातील दिवस. लेखक श्री व्यंकटेश माडगुळकर सर. या सुंदरशा पुस्तकाची 1995 साली प्रकाशित झालेली तृतीय आवृत्ती माझ्या हातात आहे. या पुस्तकाचं छानसं मुखपृष्ठ तयार केलं आहे श्री सुभाष अवचटांनी. हे पुस्तक माडगुळकर सरांनी त्यांचे मित्र श्री मारुतराव चितमपल्ली सरांना अर्पण केलं आहे. पुस्तकाची सुरुवात माडगुळकर सरांच्या आभारापासून होते. ते लिहितात, महाराष्ट्रातील एखाद्या आडबाजूच्या जंगलामध्ये जाऊन 1-2 महिने राहावे, प्राणी जीवन, पक्षी जीवन, झाडेझुडे पाहत मनमुराद भटकावे आणि ह्या अनुभवाला शब्दरूप द्यावे. हा विचार गेले काही वर्ष माझ्या मनामध्ये घोळत होता. काही परदेशी प्राणीशास्त्रज्ञांनी असा उद्योग करून लिहिलेली उत्तम पुस्तके माझ्या वाचनात आल्यापासून ही इच्छा फारच बळावली. जॉन शेल्लरने आफ्रिकेच्या जंगलात गोरिलाच्या कळपाबरोबर हिंडून लिहिलेले विलक्षण वाचनीय पुस्तक द इयर ऑफ द गोरिला किंवा भारतातील कान्हा किसलीच्या जंगलात 14 महिने राहून लिहिलेले द डिअर अँड द टायगर, जेन गुडालने सेरेनगेटी या आफ्रिकेतील जंगलामध्ये राहून लिहिलेले इनोसेंट किलर्स हे जंगली कुत्री, कोल्हे आणि तरस या प्राण्यांबद्दल अद्भुत माहिती देणारे पुस्तक, किंवा तिचेच चिंपांझीच्या कळपामध्ये राहून लिहिलेले इन द शॅडो ऑफ मॅन डगल हॅमिल्टनचे अमॉंग द एलिफंट्स हे जंगली हत्तींच्या कळपाबरोबर राहून लिहिलेले पुस्तक, किंवा गॅविन मॅक्सवेलचे रिंग ऑफ द ब्राईट वॉटर हे पाणकुत्र्यावरचे पुस्तक. किती म्हणून नावं सांगावी. मला ही सर्वच पुस्तकं अत्यंत प्रभावी वाटली आणि मराठीत असे काही नसावे अशी खंतही वाटली. परदेशात या विषयासंबंधी आस्था आहे, अभ्यासक आहेत, अभ्यासकांना मदत करणारी विद्यापीठं आणि संस्थाही आहेत. आपल्याकडे तसं कुठं आहे. मी इथे तिथे प्रयत्न करून पाहिले आणि निराश झालो. हे काम आपल्या आवाक्यातले नाही असे वाटायला लागले. मग शेल्लरनेच कुठेतरी लिहिल्याचे वाचले की भारतातील लोक प्राणी जीवनाच्या अभ्यासात उदासीन आहेत, आफ्रिकेच्याही फार मागे आहेत. त्यांना वाटतं अशा संशोधनासाठी प्रचंड खर्च करावा लागतो, पाण्यासारखा पैसा लागतो. पण तसं नाही. गळ्यात दुर्बीण, मनात अमाप उत्साह आणि आस्था असली की अभ्यास होतो. या वैचारिक पार्श्वभूमीवर 1978 साली मे महिन्यात मी नागझिराला गेलो, राहिलो. त्या मुक्कामात जे पाहिलं, जे रेखाडलं ते हे पुस्तक. मित्र हो, चला तर मग आपण वळूयात पुस्तकातील लेखांकडे. प्रथम लेख आहे तळे. भंडारा जिल्ह्यातील नागझिरा या जंगलातील 5 एकर विस्तार असणाऱ्या तळ्याचा हा संदर्भ. हा लेख अतिशय सुंदर आहे. माडगुळकर सर विचार करतात की अति सुसंस्कृतपणा कामाचा नाही, मुळात अंगी आहे तो रानटीपणा जोपासावा, आणि ते पुणे शहर सोडून एका महिन्यासाठी जंगलामध्ये राहायला गेले आणि हा त्याचाच वृत्तांत. भंडारा जिल्ह्यातील नागझिरा या जंगलात गतवर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी मी एकवार ओझरता जाऊन आलो होतो, सर सांगतात. तेव्हाच त्यांच्या मनामध्ये विचार आला होता की 1 रात्र आणि 1 दिवस इथे पुरेसा नाही, चांगला महिनाभर इथे एकट्याने काढायलाच हवा. गरजा शक्य तेवढ्या कमी करायच्या. 2च वेळा साधे जेवण घ्यायचे, त्यात पदार्थसुद्धा 2 किंवा 3च. स्वतःची कामं स्वतः करायची. पाणी आणणं, कपडे धुणं, अंथरूण टाकणं आणि काढणं या साध्या साध्या गोष्टींसाठी माणसाने दुसऱ्या कोणावर का बरं अवलंबून राहावे. एकांत, स्वावलंबन आणि प्रत्येक बाबतीत मितव्ययी ही त्रिसूत्री पाळून जंगलामध्ये पायी भटकायचं. निसर्गाच्या कुशीत राहून निरागस असा आनंद लुटायचा. ह्या माफक अपेक्षेने मी गेलो आणि माझा काळ फार आनंदात गेला. रेडिओ, वृत्तपत्रे, वाङ्मय चर्चा, वाचन, कुटुंब, मित्र, दुसऱ्या घरी जाणे येणे, जेवण देणे आणि घेणे यापैकी काहीही नसताना कधीही कंटाळा आला नाही, करमत नाही असेही झाले नाही. रोज गाढ झोप आली. स्वप्ने पडली असतील तरी ती सकाळी आठवली नाहीत. शिवाय मित आहार आणि पायी हिंडणे यामुळे चरबी झडली. एकूणच मांद्य कमी झाले. नागझिरामध्ये माडगुळकर सर 5 एकर विस्तार असलेल्या एका तळ्याकाठी राहिले होते.
हे तळं म्हणजे जंगलाचा डोळा होता. वरच्या बाजूला डोंगराची रांग, अल्ल्याड पल्ल्याड घनदाट वृक्षराई होती. कोणी मुद्दाम लावलेले वृक्ष होते, कोण जाणे. पण तळ्याच्या चारी बाजूंना भव्य असे प्रचंड बुंध्याचे पिंपळ होते. ते लिहितात, शांत अशा रात्री वारा सुटे आणि उघड्यावर खाटले टाकून झोपलेल्या मला जाग येई, तेव्हा धुवाधार पाऊस कोसळत असावा असा घोष कानी येई. तो या पिंपळ पानांचा असे. मित्रहो, या वास्तव्यामध्ये सरांना आलेले सुंदर अनुभव त्यांच्या शब्दांमध्ये वाचताना ते क्षण जिवंत होतात. वेताच्या सावलीत चोरून उभे राहून ते तळ्याच्या पैलतीरावर पाणी पिण्यासाठी येणाऱ्या कांचनमृग, वानरगण यांना पाहत असत. एका लख सकाळी त्यांना एका हरिणीचे आणि तिच्या 4 महिन्यांच्या पाडसाचे छान दर्शन झाले होते. ते वर्णनही त्यांनी अतिशय रंजक पद्धतीने लिहिलं आहे. यानंतर एक फार सुंदर अशी आठवण सर या लेखामध्ये लिहितात. 22 मेला बुद्ध पौर्णिमा होती. रात्रीमध्येच जाग आली तर स्वच्छ चांदणं पडलं होतं. रात्रीचे 11 वाजून गेले होते. झोपेने डोळे जडावले होते तरी उठलो. खोली उघडून भराभर पोशाख चढविला, बूट घातले, मोठा कमांडर टॉर्च आणि 10x40ची दुर्बीण घेऊन तळ्यात गेलो. त्या भूशिराच्या पार टोकाशी जाऊन ओल्या हिरवळीवर रुमाला अंथरून बसलो आणि डोळ्याला दुर्बीण लावून समोर पाहिले. चांदण्याने चमचमणाऱ्या पाण्या पलीकडे काळे ढीग हलताना दिसले. 1 2 3 4 अक्षरशः 13, एकूण 13 गवे होते. हा कळप माझ्या ओळखीचा होता. हाच कळप मी जंगलामध्ये 2दा पाहिला होता. एकदा अगदी संध्याकाळी 7 वाजता. त्यामध्ये 2 अगदी लहान वासरे होती, 4 गायी होत्या. आईपेक्षा वेगळ्याच अशा एका तरुण कालवडीने लहान वासराला जवळ घेऊन चाटलं, अशी नोंद माझ्या टिपण वहीमध्ये मी केली होती. ही वासराची बहीण तर नसेल? त्या रात्री सरांनी रात्रभर तळ्याकाठी बसून कित्येक प्राण्यांचं निरीक्षण केलं. नागझिरामध्ये असलेल्या प्राण्यांची शिरगणती सरांच्या मुक्कामातच अधिकाऱ्यांनी केली होती. नागझिरामध्ये 1,049 कांचनमृग होते, 120 सांबरे होती, 51 भेकरे होती, 81 गवे होते, 31 नीलगाई होत्या आणि 49 डुकरे होती, 17 अस्वल आणि 3 बिबटे होते. सर म्हणतात, यापैकी किती आणि कोणकोणत्या जातीचे प्राणी बुद्ध पौर्णिमेच्या त्या रात्री पाणी पिऊन गेले याची मोजदाद मला करताच आली नाही. रात्री 1:30 वाजेपर्यंत माडगुळकर सर तळ्यावर बसून होते. जनावरे पाण्यावर येत होती, त्यांचे आकार हालत होते, पाणी डुसमळत होते, चुबुक चुबुक आवाज येत होता. त्या रात्रीची निरीक्षणं सरांनी आपल्या नोंदवहीमध्ये टिपून ठेवली होती आणि हा लेख म्हणजे त्या नोंदवहीतून निघालेला त्या निरीक्षणाचा वृत्तांतच. यानंतरचा लेख आहे निवास. या पुस्तकामध्ये प्रत्येक लेखाच्या नावाखाली एक समर्पक असं रेखाटन आपल्याला दिसेल. ती रेखाटनं आणि पुस्तकातील सर्वच रेखाटनं ही स्वतः माडगुळकर सरांची आहेत. या लेखाच्या नावाखाली असणारं रेखाटन अतिशय सुरेख आहे. तळ्याकाठी असणारं निवासस्थान, एक डेरेदार झाड, त्याखाली बसण्याकरता एक बेंच, तळ्यातल्या पाण्यामध्ये पडलेलं पैलतीरावरच्या झाडांचं प्रतिबिंब. फक्त रेषांनी रेखाटलं गेलेलं हे रेखाटन किती समृद्धपणे त्या जागेच्या खुणा ओळखीच्या करून देत आहे. या लेखाची सुरुवात माडगुळकर सर आणि त्यांच्या लेकाच्या संवादापासून होते. सर जेव्हा जंगलामध्ये राहण्यासाठी निघाले तेव्हा त्यांच्या सर्वात लहान मुलाने त्यांना प्रश्न विचारला, बाबा तुम्ही तिथे झोपडी बांधून राहणार का? ही कल्पना माडगुळकर सरांना अतिशय रम्य वाटली. ते म्हणतात, कमीत कमी श्रमामध्ये माणसाला आपल्या गरजा कशा भागवता येतील आणि आत्म्याची डागडुजी करून उन्नत जीवन कसे घालवता येईल याचा शोध घेण्यासाठी थोरो जेव्हा वॉल्डन तळ्याकाठी राहायला गेला तेव्हा त्याने स्वतःची झोपडी स्वतःच्या हातांनी बांधली होती. स्वतःचे शेत स्वतः पिकवले होते आणि स्वतःचे अन्न स्वतःच रांधून खाल्ले होते. थोरो म्हणतो, पक्षी आपले घरटे स्वतःच बांधतो. त्यात जे औचित्य आहे तेच औचित्य माणसाने स्वतःचे घर स्वतःच्या हातांनी बांधण्यामध्ये आहे.
जर माणसे स्वतःची घरे स्वतःच्या हाताने बांधित आली असती आणि स्वतःच्या कुटुंबाचे अन्न साधेपणाने आणि प्रामाणिकपणाने मिळवीत राहिली असती तर कोणी सांगावे, कवित्व शक्तीचा विस्तार जगभर झाला असता. हाच उद्योग करताना उभ्या जगातली पाखरं गोड गळ्याने गात नाहीत का? किती सुंदर कल्पना आहे नाही. तळ्याकाठी सर ज्या खोलीमध्ये थांबले होते त्याच खोलीमध्ये माडगुळकर सरांच्या आधी 1 महिना चितमपल्ली सर रानकुत्र्यांचा अभ्यास करण्याकरता मुक्कामाला होते. या जागेवरील वास्तव्यामध्ये माडगुळकर सरांची अतिशय प्रिय अशी हॅवरसॅक एका चोराने छिद्र पाडून पाडून खराब केली होती. त्या चोराचं अतिशय मोहक वर्णन या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळेल. या पुढचा लेख आहे रस्ता. हा लेख अक्षरशः या पुस्तकाच्या प्रेमात पाडण्यासाठी पुरेसा आहे. सर लिहितात, तळ्यापासून 300-400 पावले चालून गेल्यावर चव्हाटा लागे. तळ्याचा काठ सोडून निघालं आणि उजव्या हाताला वळलं की थेट समोरच चव्हाटा. एक लांबडा रस्ता मुरदोली गावाकडे जाणारा, एक साकोलीकडे जाणारा, एक कुसुम तोंडीकडे जाणारा आणि एक तिरोड्याला जाणारा. मुरदोली 23 तर तिरोडा 32 किलोमीटर अंतरावर होते. या सगळ्या रस्त्यांपैकी तिरोडा रस्त्यावर माझे विशेष प्रेम होते. या रस्त्याच्या संदर्भापासूनच हा लेख सुरू होतो. या रस्त्याचं इतकं महत्त्व सरांना का वाटायचं, हा लेख वाचल्याच्या नंतर तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल. कारण त्यांचा हा आवडता रस्ता तिरोडा रस्ता ओलांडूनच जंगलातून तळ्याकडे जावे लागत असे. त्यामुळे रात्रभर झालेल्या हालचाली इथे कळत असत. वरणावरच्या मोठ्या नाल्यामध्ये राहणाऱ्या अस्वलाचे पाय सरांनी इथेच पाहिले होते. ते अस्वल येणाऱ्या जाणाऱ्याच्या अंगावर धावून येत असे असं सांगितलं जाईल. या रस्त्यावरच्या सकाळीचं वर्णन करताना सर लिहितात, अगदी सकाळी सकाळी तिरोडा रस्ता विलक्षण शांत असे. माझ्याच पावलांचा आवाज केवढा तरी मोठा वाटे. जरा चालून गेलो की पाचोळ्यामध्ये दबकणारा आवाज होई. बारकाईनं पाहिलं की वानरं दिसत. फक्त एकदाच अचानक असा थोराड गवा मला ऐकू आला. माझ्यापासून 20 फुटांवरच तो बांबूच्या आड लपला असावा. माझ्या पावलांचा आवाज घेत तो काही क्षण गप्प उभा राहिला. काही क्षण विलक्षण शांतता आणि मग तुफान खसफसाट करत तो उधळला. त्याचे काळे तुकतुकीत अंग, पिळदार स्नायू दिसतात न दिसतात तेवढ्यात तो माझ्या समोरून गेलाही. या रस्त्यावरती सरांनी कित्येक वन्य प्राणी पाहिले आणि याच तिरोडा रस्त्याच्या बाबतीत सरांनी ज्या प्रेमाने अप्रूपाने लेख लिहिला त्याच लेखामध्ये त्या रस्त्याचे पालटलेल्या रूपाचे कळाहीन वर्णनही ते करतात. ते वाचल्यावर मात्र मन अस्वस्थ झाल्याशिवाय राहत नाही. मित्रहो, यानंतरचे वाटा, वानरे, मरण, सोबती आणि रानकुत्री हे अतिशय अभ्यासपूर्ण लेख आहेत आणि वाचण्याजोगे आहेत. झरे या लेखामध्ये माझी फुगवायची रबरी उशी, दुर्बीण आणि मोठा कमांडर टॉर्च घेऊन मी आणि मारुतराव अर्थात चितमपल्ली सर एका रात्री टॉवरवर बसायला गेलो होतो. या अतिशय सुंदर वाक्यापासून लेखाची सुरुवात होते. हा अतिशय सुंदर असा अनुभव आहे. हा लेख अर्थातच जंगल कानांनी ऐकण्याचा छानसा वृत्तांत आहे. यात माडगुळकर सर शेल्लरचा एक अनुभव नमूद करतात. कान्हा किसलीच्या जंगलामध्ये तो वाघाचा अभ्यास करीत असताना लाईफ या साप्ताहिकाने वाघाचे फोटो घेण्यासाठी फोटोग्राफर पाठवला होता. पाण्यापाशी आडोसा घेऊन शेल्लर, फोटोग्राफर आणि कॅमेरा वागविणारा एक नेपाळी माणूस असे तिघे बसले. संध्याकाळ झाली तेव्हा शेल्लर नेपाळी गड्याला म्हणाला, तू आता जा, मोठ्या मोठ्याने बोलत जा, म्हणजे वाघांना वाटेल की माणसं आली होती आणि ती गेली. नेपाळी गेला. मग भ्यालेला फोटोग्राफर त्याने हळूच विचारलं, आपण तिघे होतो, त्यातला एक गेला, दोघे अजूनही आहेत, हे वाघांना कळणार नाही का? यावर हा थोर प्राणीशास्त्रज्ञ म्हणाला, वाघांना वजाबाकी येत नाही. मित्रहो, नेमका असाच अनुभव चितमपल्ली सरांना आणि माडगुळकर सरांना त्या लोखंडी टॉवरवर आला होता. हा लेख आणि हे सुरेख वर्णन मुळात वाचण्याजोगंच आहे. यानंतरचा लेख तेंडू.
हा लेख या पुस्तकातीलही अखेरचा लेख. आपणाला माहिती असेलच की तेंडू हे एका वृक्षाचं नाव आहे. विड्यांचा आणि या वृक्षाच्या पानांचा आपसातला संबंधही ओळखीचा असावा आपल्याला. तर या लेखामध्ये माडगूळकर सर स्वच्छंदपणे व्यक्त होतात. ते लिहितात, तिरोडा रस्ता आणि तळे या दोघांमध्ये लहानसा जंगलाचा तुकडा होता. पार पलीकडच्या जंगलातून आणि टेकडी पलीकडील दऱ्यांमधून येणारी सगळी जनावरे तळ्यावर पाण्याला येण्याआधी या जागी रेंगाळत असत, कानोसा घेत असत आणि मगच पाण्यावर येत असत. भल्या पहाटेपासून 6 वाजेपर्यंत ही गडबड चालू असे. मी खोलीपुढच्या हिरवळीवर खाटले टाकून झोपलेला असे. पहाट होई ती दयाळ पक्षाच्या भोपाळीने. क्षितिजाकडे कल्लेला चांदोबा दिसे. झाडाचे उंच उंच बुंधे, पर्णहीन असा त्यांचा विस्तार, यावरचे आभाळ हळूहळू उजळत जाई. माझ्या निवासापुढे काडीला टांगलेला कंदील फिकट पिवळा दिसायला लागे. मग मी माझ्या आयुष्यातील या नव्या दिवसाचे सार्थक करण्यासाठी बाहेर पडत असे. रस्त्याकडून तळ्याकडे येणाऱ्या गवताळ पाऊल वाटेवर एकवार मी थबकलो. वाटेच्या कडेलाच तापलेल्या जमिनीचे कवच फोडून भुईकमळाची कळी बाहेर यावी तसा तेंडूचा कोंब बाहेर पडला होता. त्या लाल रसरशीत कोंभात पुढे वाढणाऱ्या भव्य वृक्षाचे सारे आश्वासन दाटलेले होते. पण त्याचे रूप मला एवढे आकर्षक वाटले की वेड्यासारखा मी त्याला जागचा हळू सोडवला आणि मुक्कामावर घेऊन आलो. माझ्या टेबलावर असलेल्या बांबूच्या पेरात काठोकाठ थंड पाणी भरून त्याला मी त्यात ठेवलं. म्हटलं हा मला बराच वेळ दिसू दे. पण दुपारी बाहेर उन्हात तापली आणि माझ्या डोळ्यांदेखत तो कोमेजला. बांबूच्या पेरावर त्याने मान टाकली. या तेंडू वृक्षाची पाने गोळा करण्यासाठी कंत्राटदाराने 100-125 मजुरांची धाड या अभयारण्यावर टाकली होती. तेंदूची रुंद निवडक पाने खुडण्याचा, त्याचे पुढे बांधण्याचा, त्याची मोजदाद करण्याचा फार मूल्यवान, फार किफायतशीर आणि सरकारला भरपूर द्रव्य मिळवून देणारा मोसम आता सुरू झाला होता. जंगल अधिकाऱ्यांच्या जीप गाड्या देखील देखरेखीसाठी भरदार धावत होत्या. ही तेंदूची पाने आता लाखांनी खुडली जाणार होती. हजारो ठिकाणी विड्या वळण्याचा जो व्यवसाय चालतो त्या जागी या पानाच्या विड्या वळल्या जाणार होत्या. रोजगाराला जुंपलेल्या बाया बापड्या पुढ्यात सुपे आणि तंबाखू घेऊन बसणार होत्या आणि लाल धागा, पांढरा धागा, लवंगी विडी, मोठी विडी अशा नाना प्रकारच्या विड्या वळणार होत्या. जमीन तापणे तसे तेंदूला हितकारक असते म्हणून आधाशीपणाने जंगलाला मुद्दाम आगी लावल्या जातात. जंगल रक्षकाचा डोळा चुकवून हे कर्म केलं जातं. अशी आग एकवार लावून दिली की वाऱ्याच्या चिथावणीने ती उद्दाम होते, पसरते, आपल्या सहस्र जिभांनी जंगलाचा सारा हिरवेपणा खाऊन टाकते. ओले वाळलेले सगळेच जळते. गवतकाडी, झाडे झुडपे राख होतात. जमीन धरून राहणारे लहान सहान जीवाणू देखील जळून जातात. पाखरांचे अन्न जळून जाते. त्यांची अंडी पोरे होरपळतात. हरणाचे गर्भपात होतात. पसरणारी ही आग विझवण्यासाठी जंगल अधिकाऱ्यांना जीवापाड मेहनत करावी लागते. काही बचावतं आणि काही जातं. सर लिहितात, तेंडूचा हंगाम सुरू झाला. आजवर पाखरांनी, कांचनमृगांनी एकमेकांना घातलेल्या हाका मी ऐकल्या होत्या. आता मात्र माडगूळकर सरांनी नागझिरा येथील मुक्काम संपविण्याच्या दिशेने तयारी सुरू केली. मन अस्वस्थ होतंच. भलेही तेंडूचा हंगाम अरण्यात पाखरे प्राण्यांऐवजी मनुष्याचा वावर नकोसा वाटणं हे मुक्काम संपविण्याच्या मागचं महत्त्वाचं कारण होतं. तरी देखील घरच्या काही महत्त्वाच्या कामाची सबब देऊन त्यांनी सामानाची आवराआवर केली. मित्रहो, चितमपल्ली सरांसोबतचा आपला अरण्य प्रवास आपल्यासाठी ओळखीचा आहेच. पण आपल्या आधी चितमपल्ली सरांसोबत माडगूळकर सरांनी अनुभवलेला हा अरण्य प्रवास तुम्हाला नक्की आनंद देऊन जाईल. हे अतिशय समृद्ध असं पुस्तक आहे. नागझिरा जंगलाचा आवाका लक्षात आणून देणारं हे पुस्तक नक्की अभ्यासा. आता मी आपली रजा घेते. आपण पुन्हा भेटू एका सुंदरशा पुस्तकासोबत, एका सुंदरशा कथेसोबत. तोपर्यंत आजच्या या पुस्तकावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.